काशीनगरीमध्ये राहून आपलं जीवन कृतकृत्य केलं त्यांनी, अशी असणारी एक पवित्र असणारी गाथा पुराणातली ती आहे राजा हरिश्चंद्राची. महान प्रतापी असणारा राजा हरिश्चंद्र, त्रेतायुगातील असणारी कथा. त्रिभुवनावर त्या ठिकाणी साम्राज्य हरिश्चंद्राचं. कधी राजा हरिश्चंद्राच्या असणाऱ्या राज्यामध्ये अकाल पडला नाही. एखादा ग्रहस्थ रोगी होऊन कधी मेला नाही. राजा हरिश्चंद्राच्या असणाऱ्या प्रजेमध्ये कोणी दरिद्री सापडणार नाही. अशी हरिश्चंद्र राजाची असणारी नगरी अयोध्या. अयोध्या तिला म्हटलं जातं ज्या अयोध्येमध्ये कोणाचाही वध होत नाही, तिचं नाव अवध्या आहे. जिथे वधच झाला नाही कोणाचा, तिचं नाव अवध्या आहे, अयोध्या आहे. आणि त्या अयोध्या नगरीची असणारी राजा हरिश्चंद्रजी महाराज, सत्याचं प्रतिपालन करणारे, जीवनामध्ये सत्य असं उतरवलं होतं. म्हणतात की रोमारोमामध्ये सत्य होतं. असे सत्यवान असणारे हरिश्चंद्रजी महाराजांची कीर्ती संपूर्ण त्रिभुवनामध्ये पसरली. एक वेळेचा प्रसंग, हरिश्चंद्रजी महाराज वनामध्ये मृगया करण्यासाठी गेले. आणि मृगया करण्यासाठी गेल्यानंतर राजा हरिश्चंद्राच्या कानावर अबला असणाऱ्या नारीचा आवाज आला कानावर, मला वाचवा वाचवा वाचवा. अशा अनेक स्त्रियांचा आवाज राजा हरिश्चंद्राच्या कानावर पडला. मृगया करण्यासाठी गेलेला राजा हरिश्चंद्र त्यांनी पाहिलं, माझ्या राज्यामध्ये स्त्रियांवर अत्याचार कदापि होऊ शकत नाही. आजपर्यंत मी कधी माझ्या राज्यामध्ये अत्याचार होऊन दिला नाही. आणि या असणाऱ्या वनामध्ये कोण स्त्रिया रडत आहे? विचार केला हरिश्चंद्रांनी. आणि हरीण मारण्यासाठी आलेले हरिश्चंद्रजी महाराजांनी हरीण सोडलं. आणि कोण आहे तो दृष्टात्मा माझ्या राज्यामध्ये या ठिकाणी स्त्रियांना त्रास देत आहे? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्त तत्र देवता. जिस घर में नारी का आदर होता है उस घर में प्रभु का वास होता है. आमच्या भारत देशाची संस्कृती आहे. आणि राजा हरिश्चंद्राला वाटलं, अरे अरे, करून कृंदन करून स्त्रिया रडत आहे आणि आमचा धर्म आम्हाला शिकवतो, परहित सम धर्म नाही भाही, पर पीडा सम नाही अदमाही. अरे, दुसऱ्यावर उपकार केले पाहिजे, हा सर्वात श्रेष्ठ असणारा धर्म आहे. आणि रामायणातली दुसरी चौपाई आहे. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात की परहित बस जिनके मन माही, तीन कचू जग दुर्लभ नाही. जगाच्या पाठीवर ज्याच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याच्या हिताची भावना आहे ना, जगामध्ये त्याला काहीच कमी पडणार नाही. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून ब्रह्मलीन स्वामी रामसुखदासजी महाराजांचं वाक्य सांगेल, ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यावर उपकार करत असतात ना, त्याच वेळेला तुमच्यावर उपकार घडत असतो. भगवान परमात्मा आपल्यावर उपकार करतील. फक्त उपकार करत रहा. जीना तो उसी का है जो दूसरों के लिए जीता है, और मरना उसी का है जो अपने लिए जीता है. जगा, अरे दुसऱ्यासाठी जगा. हा देहच त्याच्यासाठी दिलेला आहे. जगाच्या पाठीवर परहितासारखा धर्म नाही. एक कथा मी रामकथेमध्ये नेहमी सांगत असतो. एका गावामध्ये एक महात्मा आले आणि त्या गावामध्ये त्यांनी चातुर्मास केला. आणि चातुर्मास केल्यानंतर ते महात्मा त्या गावावर प्रसन्न झाले. आणि त्या गावातील लोकांना त्यांनी सांगितलं, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमच्या जीवनामध्ये जे जे काही पाप कर्म केले असेल ना, ते पाप कर्म तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त सांगेल त्या पापातून मुक्त होण्यासाठी. असं म्हटल्यानंतर गावातील लोकांना आनंद झाला. प्रत्येकाने यायचं, महात्म्याला आपलं पाप सांगायचं. आणि महात्म्याने सांगायचं, जा काशीला, जा बद्रीनाथला, 4 धामाची यात्रा कर. ज्याचं जास्त पाप त्याला जास्त तीर्थ. पण एक असा होता, तो महात्म्याजवळ गेला, महात्माजी एकांतामध्ये बोलायचं आहे, लोकांतात नाही, पापच तेवढे झालेले आहे. मग महात्म्याने सांगितलं, बरं एकांतामध्ये सांग, कानामध्ये सांग. त्याने सांगितलं, आत्तापर्यंत 70 खून केले. राम 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 राम. महात्म्याने तोंडाला हात लावला, 70 खून केले, याला काय प्रायश्चित्त सांगायचं? महात्मा चतुर होते. त्या महात्म्याने काय केलं, एक काळा झेंडा घेतला आणि त्या सद्ग्रहस्थाच्या हातामध्ये दिला. जा, पृथ्वीवर जेवढे तीर्थ आहे त्याचं भ्रमण करत राहा. ज्या दिवशी हा काळा झेंडा सफेद होईल ना, समजायचं तू त्या प्रायश्चित्तातून मुक्त झाला, त्या पापातून तू मुक्त होशील. काळा झेंडा खांद्यावर टाकला आणि तो सद्ग्रहस्थ निघाला. हो,
अनेक वर्ष ओलांडून गेले. 4 धाम यात्रा केली, नर्मदा परिक्रमा केली, गंगेची परिक्रमा केली, तरी काळा झेंडा सफेद व्हायला तयार नाही. ज्या तीर्थामध्ये जायचा तिथे तो झेंडा पाण्यामध्ये उडवायचा. लक्षपूर्वक आहे का? त्याला वाटायचं पाण्यात उडवला की सफेद तरी होईल. अहो काळा होता. 12 वर्ष निघून गेले, दररोज पाण्यामध्ये घालायचं, त्याचा काळा रंग सुद्धा निघाला नाही, सफेद व्हायला तयारच नाही. आणि एक दिवस रात्रीच्या वेळेला जंगलातून चाललेला होता आणि जंगलातून जात असताना अचानक त्याच्या कानावर एका अबला असणाऱ्या स्त्रीचा आवाज कानावर पडला, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. तिचा असणारा भाऊही रडत होता. आणि मग त्याने पाहिलं कोणीतरी करुण क्रंदन करून रडत आहे, अबला असणारी नारी आहे. आणि म्हणून पाहिलं, जवळून पाहिलं, 10 असणारे चोर त्या असणाऱ्या स्त्रीवर अत्याचार करायला पाहत होते, तिच्या भावाला त्या ठिकाणी मारत होते. यांनी पाहिलं, याच्या मनामध्ये थोडीशी दया निर्माण झाली. पण नंतर परत मनामध्ये विचार आला, नाही पहिले 70 मारले, त्याच प्रायश्चित्तातून मुक्त झालो नाही, 10 मारले तर अजून पाप होईल. तसाच पुढे निघाला. पण पुढे निघाल्यानंतर ज्या वेळेला त्या स्त्रीचा, त्या असणाऱ्या मुलीचा आवाज कानावर पडला आणि ती करुण क्रंदन करून रडायला लागली. आणि मग त्याच्या अंतकरणामध्ये दयेचा पाझर फुटला, परहिताचा असणारा त्या ठिकाणी पाझर फुटला. आणि त्याने विचार केला, नाही आत्तापर्यंत 70 खून केले होते, ते स्वतःच्या स्वार्थासाठी केले होते, आता 10 मारलंच पाहिजे. आणि मग हातामध्ये स्पर्श घेतला आणि कुऱ्हाड हातामध्ये घेऊन 10च्या 10 मारून टाकले. रक्त भंबाळ झाला. 10च्या 10 मारले आणि त्या मुलीलाही सोडवलं, तिच्या भावालाही सोडवलं. आणि तसाच निघाला. रात्रीच्या वेळेला पहाट झाली आणि सूर्य उदयाला आलेला होता. आणि सूर्य उदयाला आल्यानंतर आंघोळही केलेली नव्हती. आणि सहज त्याची खांद्यावरच्या झेंड्यावर नजर गेली. अरे काळा झेंडा सफेद झालेला होता. आश्चर्य वाटलं त्याला. अरे अरे अरे, ना बद्रीनाथला ना केदारनाथला, अरे कुठेच झाला नाही. आश्चर्य वाटलं. आणि तसाच आपल्या गावी आला महात्म्याजवळ. महात्म्याला आश्चर्य वाटलं. अहो महात्म्याने विचार केला, याला विचारायला पाहिजे कुठे झाला, म्हणजे मला तरी जाता येईल त्या तीर्थाला प्रायश्चित्त घ्यायला. अरे कोणत्या तीर्थामध्ये झाला? बद्रीनाथला का केदारनाथला का द्वारकेला? कुठे झाला? महात्म्याने अनेक तीर्थाचे नावं घेतले. आणि मग तो असणारा सद्गृहस्थ सांगतो, न गया में हुआ, न द्वारका में हुआ, न केदारनाथ में हुआ, महात्मा जी जैसे 70 वैसे 80, काला भी सफेद हो गया. आणि मग महात्म्याने त्याला सांगितलं, अरे 70 खून आतापर्यंत केले होते, ते स्वतःच्या स्वार्थासाठी केले होते. अरे इथे 10 खून केले, ते धर्मासाठी केले होते, धर्मासाठी. आहा, परहित सम धर्म नाही भाई, पर पीडा सम नाही अदमाही. जगाच्या पाठीवर परहितासारखा धर्म नाही. आणि राजा हरिश्चंद्राने विचार केला, नाही मला या ठिकाणी या स्त्रियांना वाचवलंच पाहिजे. धनुष्य बाण घेतला राजा हरिश्चंद्राने आणि त्या दिशेला गेला. आणि लक्षपूर्वक ऐका, त्या स्त्रिया नव्हत्या कोणी, त्या सिद्ध्या होत्या. सिद्ध्या विश्वामित्रजी महाराज तपश्चर्यासाठी बसलेले होते आणि त्या सिद्ध्या त्यांना या ठिकाणी आपल्याकडे मोहित करायच्या होत्या. सिद्धी मिळवण्यासाठी विश्वामित्रजी महाराज तपश्चर्या करत होते. आणि त्या सिद्ध्यांना वाटायचं की यांच्या बंधनामध्ये कसं पडायचं. आणि म्हणून त्या करुण क्रंदन करून रडत होत्या. राजा हरिश्चंद्राने ज्या वेळेला आवाज दिला, कोण आहे तो दुष्टात्मा? माझ्या राज्यामध्ये स्त्रियांवर अत्याचार अजिबात नाही. हातामध्ये धनुष्य घेतला आणि धनुष्य घेऊन ज्या वेळेला हरिश्चंद्राने पुकारलं त्यावेळेला त्या सिद्ध्या पळून गेल्या. आणि सिद्ध्या पळून गेल्यानंतर त्या विश्वामित्रजी महाराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. आहा, कोण आहे मूर्ख राजन? अरे लाज वाटायला पाहिजे तुला. मी अनेक वर्षाची तपश्चर्या त्या ठिकाणी करत होतो, आज ती तपश्चर्या भंग करून टाकली तू राजा. मला सिद्धी प्राप्त करायची होती. लक्षपूर्वक ऐका. आणि मग विश्वामित्रजी महाराजांना पाहिल्यानंतर राजा हरिश्चंद्राचा थरथर काप झाला. आणि राजा हरिश्चंद्राने धनुष्य खाली टाकलं, दंडवत घातला श्री संतांची या माथा चरणावरी. महाराज चुकलं माझं, मला माफ करा, हो चुकलं, माफ करा. विश्वामित्रजी महाराजांनी सांगितलं, राजन अरे एवढ्या वर्षाची तपश्चर्या तू माझी भंग करून टाकली, मी तुला माफ करू? कदापि शक्य नाही. सांग, दान कोणाला केलं जातं, कोणत्या परिस्थितीमध्ये केलं जातं? प्रश्न विचारला विश्वामित्रजी महाराजांनी. आणि मग राजाने सांगितलं, हो महाराज, एखादा दरिद्री असणारा ब्राह्मण असेल, त्याला खूप धनाची अपेक्षा असेल, अशाला दान केलं पाहिजे. आणि मग विश्वामित्रजी महाराजांनी सांगितलं, मी संपत्तीसाठीच तपश्चर्या करत होतो राजन,
मला ही ऐश्वर्य पाहिजे. महाराज काय देऊ तुम्हाला सांगा ना, काय पाहिजे तुम्हाला? जे पाहिजे ते मी देऊन टाकेन, माझं सर्वस्व तुम्हाला द्यायला तयार आहे. महात्मा फक्त मागा. आणि मग विश्वामित्रजी महाराज म्हणतात, राजन खरंच का? हो. अरे तुझं असणारं साम्राज्य आहे ना, त्रिभुवनाचं असणारं साम्राज्य, जा मला देऊन टाक. लक्षपूर्वक ऐका, काय राजा हरिश्चंद्र असेल हो, त्रिभुवनाची संपत्ती एका क्षणामध्ये दान करून टाकली विश्वामित्राला.